मुलांसोबत पळून गेली असेल तर तिचे हातपाय तोडा, असा सल्ला तिने मुलींच्या पालकांना दिला आहे. कसं पाहता या वक्तव्याकडे? भाजपच्या माजी खासदार आहे आणि नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात. नाही, मला असं वाटतंय का मग भाजपच्या किती लोकांच्या मुलीनं मुस्लिमांसोबत विवाह केलेला आहे. आणि मग त्याबाबत मला असं वाटतं का मित्र मुलींचा दोष म्हटल्यापेक्षा त्यांचे बाप-गिप, माय ते पण आडवे घेतले पाहिजे. आणि दुसऱ्याला तोडा म्हटलं, "तुम्ही काय करताय?" हे अशा पद्धतीचं वक्तव्य करून पुन्हा समाजामध्ये तीळ निर्माण करण्याचं काम केलं जातंय. आखरी हा जर एकंदरीत आपण जर पाहिला 300-350 वर्षाचा इतिहास, तर मला मला असं वाटतंय का त्यांचं इतिहासातलंही ज्ञान कमी आहे. आता एखादी मुलगी एखाद्या मुस्लिमांसोबत पळून गेली, आता ती स्वतः इच्छेनं गेली असेल आणि तिच्या हातपाय तोडण्याची ही जी मानसिकता आहे, याचा अर्थ हा हिंदू धर्म नाही आहे. हिंदू धर्मानं हे शिकवलं नाही. हां, जबरदस्तीनं नेली असन ते भाग अलग आहे. ती स्वतःच्या इच्छेनं जेव्हा जातं, तर प्रेमात थोडं नातं गोतं जात असतं. प्रेमांध आंधळं असतं. त्याच्यानं प्रेमानं जर एखादी गोष्ट होत आहे, आता मुस्लिमांच्या पोरी हिंदूकडे आल्या नाही का? आल्या. मग त्यांचे हातपाय तोडायचे. तुम्हाला हातपाय तोडल्याशिवाय दुसरं काय सुचतंय? तुम्हाला हातपाय जोडणं नाही जुळत, जमत नाही त्यांना ज्यांचे हातपाय तुटले, त्याच्यासाठी तुमचं कधी वक्तव्य येत नाही. तोडण्याची भाषा करताय.